सो गाईज आमचं सगळं आवरून झालेलं आहे बघा, बॅग पॅक झालेलं आहे दोन्ही पण. आमची ट्रिप एंड होती आता. ॲक्च्युली सीन असा आहे की आत्ता 11 वाजता आम्हाला चेकआउट करायचं आहे आज, आणि आमचं आज 5 वाजता आम्ही इथून दिल्लीला निघणार आहे. दिल्लीसाठी बस आहे. सो आजचा दिवस, आणि उद्या दिल्लीमध्ये आम्ही सकाळी 10 वाजता पोहोचणार, पण आमची फ्लाईट आहे संध्याकाळी 6:30ची. आजचा आणि उद्याचा आमच्याकडे लीजर दिवस आहे. सो काय करायचं काय समजत नाही. सो आम्ही आता बॅकपॅक करून खाली चाललेलो आहोत, आणि खाली आता सगळे लोक आहेत. तर आम्ही सगळे डिसाईड करणार आहे की आज काय करायचं. काल तर आपल्या मनाने फिरून झालं मॉल रोड वगैरे, तर आज काय करायचं ते आता खाली जाऊन कळेल. जो होगा देखा जाएगा. चलो तुम्हाला कळेल. आम्ही आत्ता आलेलो आहोत ओल्ड मनालीमध्ये. ओल्ड मनालीमध्ये कॅफे अँड याची वाईब्स आहेत सगळे, कॅफे आणि मार्केटची वाईब्स. सो गाईज आम्ही आत्ता आलेलो आहोत महर्षी मनू मंदिरला, जे की आहे ओल्ड मनालीमध्ये. आम्हाला 1 किलोमीटर असा चढ आहे, एकदम चढ आहे. 1 किलोमीटर आम्ही चालत आलो आहे. सगळे जमले, बसले जातं सगळे जण. ते जाऊन आपण पण जाऊन बसूयात, बघूयात नेमकं काय हे मंदिर कसं आहे. सो गाईज आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे अजिबात. त्यांनी फोन बघूनच ते आम्हाला बोलले की शूट नाही करायचं काय, त्यामुळे आम्ही काही शूट नाही केलं. आम्ही फक्त बाहेरच तुम्हाला दाखवलं. आतमध्ये सगळेच्या सगळे देव आहेत सगळे. हां काय का बसूया आम्ही, बसूया दमली. गाईज आम्ही आता मंदिरातनं खाली उतरत होतो, आणि उतरताना एकदम पटकन आलो, आणि आम्हाला काय दिसलं बघा. वडापाव, फ्लेवर्स ऑफ दिल्ली में वडापाव. चलो फिर से कंटिन्यू करते हैं अपना उतरना. अयो कृषीच्या पॅन्टला काय लागले, येल्लो येल्लो लागले. कृषी काय हे, शी घाणेटा, काय केलंस पॅन्टमध्ये. शी केली. माझ्या पण लागले की काय. गाईज आम्ही आत्ता आलेलो आहोत. हे पाणी जे वाहते वरतून येत नदीचं पाणी. आता इथे लोक रील्स वगैरे काढतात. आता फुल पाय भिजवून हात भिजवून. नियती पण गेलेली आहे आता पाय आणि हात भिजवायला. नियती आंघोळ करणार आहे का. हो गाईज नियतीने व्हेज खाते पिझ्झा कंप्लीट खाऊन झालेला आहे. जाऊ की नाही नियती. आणि आम्ही घेतलेलं आहे KFC बकेट, मस्त चिकन बकेट. आता ताव मारणार आहे आम्ही. नियती तुला नाही की चिकन नाही, तुला चिकन नाही. सो गाईज आमची रिटर्न जर्नी चालू झालेली आहे, आणि खूप सॅड वाटतं आता परत घरी जायला. उद्यापासून एवढंच बोलायचं आता. उद्यापासून नियती जायचं का घरी. आता कुठे जायचं दुसरीकडे. परत लेहला लागलं. चालेल. पहाटे 5 वाजता आम्हाला ह्याने दिल्लीत पोहोचवलं आहे, आणि हा निघून चालला आहे आता. आणि आमच्या सगळ्यांची तोंड बघण्यासारखी आहेत. कोणाला काही सुचत नाही आहे काय करायचं. सगळे झोपेतनं अर्धवट उठलेत. खूप डेंजर. रस्त्यावरती उभे आम्ही पहाटे 5 वाजता दिल्लीच्या. सगळ्यांनी बसून घेतलं आहे खाली. हे बघा, फायनली 7:30 वाजता आम्हाला रूम भेटलेली आहे. खूप त्रास झालेला आहे. आमचं असं म्हणणं होतं, मयंकने आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं की दिल्लीमध्ये तुम्ही एवढ्या वाजता पोहोचणार आहे. सो आम्ही आधीच रूम बुक करून ठेवल्या असत्या. ऐन टायमाला एवढा त्रास करून ह्या रूममध्ये आम्ही आता फक्त झोपणार आहे 4 तासासाठी. आणि त्याच्यासाठी आपण देतोय किती, 1,000 रुपये. राऊंड फिगर 1,000 रुपये देतोय. एवढ्या घाणेरड्या रूमसाठी आम्ही 1,000 रुपये देतोय. अजिबात K2K कडनं बुक करू नका, आणि मिट्टू वर्ल्डकडनं पण अजिबात बुक करू नका.
शपथ खूप त्रास झाला आहे आम्हाला या पूर्ण ट्रिपमध्ये. फायनली आमची झोप झालेली आहे. आम्ही 11 जे येऊन झोपलो डायरेक्ट 11 वाजता उठलो आहे. आत्ता झाले आहेत 11:15. बॅग्स आम्ही परत ओपन करून पूर्ण पॅक केल्या आहेत. आता तर फक्त 2 जे शूज वगैरे जॅकेट वगैरे सगळं टाकून झालं आहे. सो आता फक्त या 3 बॅग्स आहेत. आम्ही सगळ्या 3 बॅगमध्ये बसवलं आहे कसं तरी आणि ह्या रेनकोटचा आम्ही इथेच ओंबट स्वाहा करणार आहोत. कसं वाटते कृषी तुला बाय बाय बोलताना रेनकोट्सला? एवढे त्यांनी आपल्याला साथ दिलेले आहे लडाखमध्ये. मागच्या वर्षीचे जे रेनकोट होते ना ते खूप टिकले. म्हणजे हा मागच्या वर्षीचाच आहे, केदारनाथचाच आहे हा तुझा पर्पलवाला. माहिती आहे, पण तो दुसरावाला या वर्षी घेतलेला जे नवीन घेतले त्यांना काहीच नाही टिकले. हा रेनकोट हा केदारनाथची ट्रिप पण ह्याने आम्हाला साथ दिली आणि ह्या ट्रिपला पण साथ दिली. पण आता त्यांनी त्याचा जीव तोडला आहे. सो आम्ही त्याचा ओंबट स्वाहा करणार आहोत. तुझा हा चांगला आहे का रे? खालून फाटला असेल तर मी वापरू शकते. हाताच्या इथे कुठं फाटला नसेल तर हा शिवून घेऊ शकतो आपण. हा हे बघ. अरे नाही, हा पूर्णच फाटलाय रे, ह्याला नाही घेऊ शकत काहीच. ठीक आहे मग मी तर आता एअरपोर्टला जाऊनच ब्रश करणार आहे, फ्रेश होणार आहे सगळं. इकडचा वॉशरूम दाखवूयाच आपण. अरे नाही तुम्ही जर तुमचं प्री प्लॅनिंग नसेल तर हे बघा वॉशरूम बघा. हे उलटीच येते. आता एअरपोर्टला जाऊनच आम्ही फटाफट फ्रेश होणार आहे. इकडनं हाफ ॲन आवर दाखवतो आहे. आमची 4:30ची फ्लाईट आहे. 6 वाजेपर्यंत पुण्यात पोचू आम्ही. 6-6:30पर्यंत घरी जाऊन मस्त गरम पाण्याने आंघोळ करणार आहे. मी पण हा असं नीट आंघोळ केल्यासारखं वाटतच नाही इतके दिवसात. घरी जाऊन जी आंघोळ होते ना, होम स्वीट होम म्हणतात ना, ते बरोबर आहे. होम स्वीट होम बाबा. ओंबट स्वाहा. आहा. आता एअरपोर्टला जाऊन ब्रश फ्रेश व्हायचं सगळं मस्त आणि मला एक रील पण शूट करायचं. तर चला पटापट एअरपोर्टला जाऊयात. दिल्ली की चाय. मला गरमी खूप जास्त. मी एवढी एक्सपेक्ट केली नव्हती. दिल्लीमध्ये एवढी गरमी असते. एवढ्या थंडीतनं आपण एवढ्या गरमीत आलो. वगैरे दिल्लीत पण असते. एवढ्या थंडीतनं आलो आपण डायरेक्टली इकडे. खतरनाक. जीव गुदमरत होता. आम्ही आता फायनली ह्या ऑटोमधनं चाललेलो आहे फक्त मेट्रो स्टेशनपर्यंत, कारण की इकडे ऑटो कॅब येत नाही आहेत ट्रॅफिक असल्यामुळे. हे बघा दिसत असेल तुम्हाला, त्याच्यामुळे येत नाही आहे. सो ह्याच्याने आधी आम्ही ॲक्च्युली मेट्रोने जायचा पण प्लॅन केला, बट मेट्रोने T1च्या जवळ मेट्रो स्टेशन आहे. खूप जास्त चालावं वगैरे आलं आणि एवढे त्राण नाही आहेत आमच्यात आता. सो आम्ही आता इथून आम्ही मेट्रो स्टेशनपर्यंत ह्याच्याने जाणार आहे आणि तिथनं आम्ही कॅब करणार आहे. असली हलती आहे ना अशी क्यू हिला डाला ना. अयो गर्दी. आई शपथ. ऑन कॅमेरा. कृषी बोल, काय बोललास? तेच सांगते, मुंबई बेटर आहे. मुंबई बेटर आहे दिल्लीपेक्षा. तिकडे फसवी नाही होत. तिकडे माणुसकी आहे लोकांना. ॲग्री केलंय ऑन कॅमेरा कृषीने. मुंबई मेरी जान. जायचं का राहायला मग मुंबईला? आपली एवढी ऐपत मुंबईला जाऊन आपण आपली ऐपत बनवू ना तेवढी. आता सध्या तरी नाही, जेव्हा होईल तेव्हा जाऊ मस्त. असं सलमान खानचं घर आणि सलमान खानच्या शेजारी आपलं घर. मला सलमान खानच्या शेजारी नाही राहायचंय. पण कोणाच्या शेजारी राहायचं मला ना. ऋतिक रोशन. नाही, मला कोणाच्या शेजारी नाही राहायचं. लोकांनी असं बोललं पाहिजे मला नियतीच्या बाजूला राहायचंय. खूप प्रदूषण आहे. हो माय गॉड. मी काही दिसतच नाही आहे बघ. असं वाटतं पाऊस पडतोय. धुकं आहेत पण हे बघा केवढं पॉल्युशन आहे बघा. आम्ही इकडेच इलेक्ट्रिक सायकलमधून उतरलं, लगेच खायचा डिसिजन घेतला. आमचा जन्म फक्त खायला झालेला आहे. सो मॅगडी इज अ सेफ फूड. आणि एअरपोर्टवर खूप जास्त महाग मिळतं. त्याच्यामुळे आम्ही समजलं की चला इकडेच खाऊन घेऊ, म्हणजे जे आहे त्या प्राईसमध्ये मिळेल. खोटारडा ही माझी आयडिया होती. एअरपोर्टवरती महाग भेटेल. हा म्हणजे तेच ना, तुझी आयडिया असू दे किंवा माझी आयडिया. आपण मी पैसे वाचवते, तू नुसता खर्च करतोय. आपण दोघे काही वेगळे आहोत का? मी पैसे वाचवते, तू खर्च करतोस. बघा बघा बघा, मी पैसे वाचवते खूप ठिकाणी, सगळीकडे. हा खर्च करतो फक्त. सो गाईज फायनली आता आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहे. आता इकडनं पाऊण तास दाखवते आम्हाला एअरपोर्टला सोडायला. सो आम्ही अराऊंड 2:30 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. एअरपोर्टला 1:30 वाजलेत. सो गाईज आम्ही आमचं स्वतःच बोर्डिंग पास आणि टॅग झेरॉक्स करून घेतोय, कॉपी करून घेतोय. येस, इकडे डायरेक्टली येतोय. आता इथे आपला PNR नंबर टाकायचा आणि पुढे पुढे करत जायचं. नेक्स्ट
मग इथे आपल्याला टाकायचं किती बॅग्स टाकायच्यात आणि ते येतं. म्हणजे आता आपण जे तिकडे जाऊन करायचं ना ते आपण आपलं करू शकतो. हे अडकलं आहे का आणि हे आता आपण आपल्या बॅगेला टाकायचं आणि बॅग आपली देऊन टाकायची. म्हणजे आपल्याला तिथे थांबायची गरज नाही. हे फटाफट होऊन जातं. गाईज फायनली आम्ही बसलेलो आहे. आता मस्त घरी जायचं आहे फायनली. घरी जायला का कोणाला आवडू शकतं. हां, मग इतके दिवसानंतर होम स्वीट होमच होतं असतं. आता घरी गेल्यानंतर मस्त आंघोळ करणार पहिले, छान गरम पाण्याने आंघोळ करणार. कृषीने 10 दिवस झाला आंघोळ नाही केली. तसं काही नाही, 10 दिवस वगैरे काही नाही. म्हणजे 3-4 वेळा तर केलीच असतात. 2-3 वेळा आंघोळ केली आहे. कारण त्यांनी पण सांगितलं होतं की आंघोळ करू नका आणि कृषीला तेच हवंय. कोणी सांगितलं आंघोळ करू नका की कृषीला तेच हवंय. कोणी म्हणलं कृषीला की झोपा काहीच करू नका, कृषीला तेच हवंय. कृषीला आयुष्य कसं जगायचंय मांजरीसारखं, काहीच नाही करायचं आयुष्यात. त्याला आयुष्यात त्याला फक्त आराम हवा आहे. आराम आराम हराम हे याला माहिती नाही आहे. त्याला नुसता आराम हवा आहे. आराम हराम हे कोण बोलले? गांधीजी बोललेत आराम आराम. काय माहिती कोणी बोलले, मला पण नाही माहिती. या जगात, या अर्थवरती, पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त खुश कोण असेल तर तो कृषी असेल. आता फायनली पोचलाय पुण्यात. एवढ्या मोठ्या ट्रिप नंतर यानंतर चांगलं वाटतं असं मला वाटतं. मी तर चालली बाबा परत ट्रिपला. जाऊयात परत जाऊयात. तुला नाही घेऊन जाणार यावेळेला. तू ट्रिप खराब करतो माझी. जाण्यासाठी चालू. तू ट्रिप खराब करतो. मी तुला नाही घेऊन जाणार इथून पुढे कुठल्याच ट्रिपला. गाईज तुम्हाला मी काय सांगू आता. हे बघा, मी आमच्या दोघांच्या बॅग्स घेऊन हे ढकलत चालली आहे. आणि कृषी बघा, कृषी हात हलवत पुढे चालला आहे. हे पण तो बोलत होता की हे सगळं सामान, हे जे सगळं सामान आहे हे तो मला बोलत होता तू तुझ्या अंगावरती उचलून घ्यायचं. मी आता दमलो आहे. तुम्हाला असं वाटतं ना हा खूप भोळा माणूस आहे. हा बघा तिकडे जाऊन हसतोय माझ्याकडे बघत. जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर दाखवते कसा हसतोय बघा. हा खूप वाईट आहे. माझी ही वाईट अवस्था आहे. तुम्हाला असं वाटतं की तो भोळा आहे, बट तो अजिबात भोळा नाही आहे. मला काय सांगू किती त्रास आहे. हेल्प करा माझी, हेल्प. आणि तो किती विक्षिप्त हसतो हे बघा, केवढा विक्षिप्त हसतोय बघा. ह्याच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल की काय बोलते. हां काय बोलते. अरे मी करते ना कृषी. अरे व्हिडिओ चालू झालेला बघून तू कसा आलास रे लगेच हे करायला. घेतलं होतं तू मला गेलं, तूच बोलली. किती तू म्हणजे तुझ्या हे डुएल रूप लोकांना कळलेलं आहे. प्लीज मला तू बोललीस की नाही मला प्लीज मला हेल्प करा तुम्ही. आता एवढं आहे की त्याला मी खेचायला लावलंय ना, म्हणजे त्याने व्हिडिओसाठी येऊन केलं ना. घरी जाऊन मला तो इतका मारणार आहे ना, आता माझी इतकी मारझोड करणार आहे ना हा. सो प्लीज गाईज, प्लीज मला हेल्प करा. आणि तुम्ही तुमची हेल्प माझ्या अकाउंटला पैशाच्या रूपात पाठवू शकता. जर तुम्हाला खरंच मला मनापासून हेल्प करायची असेल तर. काय करू मी, डोमेस्टिक व्हायलन्सची शिकार आहे मी. काय सांगू, मला घरात डांबून ठेवलं जातं आहे. ह्या अशा चांगल्या राम दिसणारा माणूस हा रावण आहे हे लोकांना कळत नाही. आणि बट हा खरंच रावण आहे ज्याच्या जाळ्यात मी अडकली आहे. आणि माझ्याकडे आता काही उपाय नाही राहिला आहे, कारण की आणि माझे सगळे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे घेऊन ठेवलेले आहेत. आणि मला काहीच करता येत नाही आहे. आणि हा फक्त नाटकी करतो लोकांसमोर. मी पोलिसांकडेही जाऊ नाही शकत, कारण की तिथे पण तो त्याचा हा सुंदर चेहरा दाखवून विक्टिम कार्ड खेळतो. आणि मग तो तिथे पण असं दाखवतो की त्याला माझ्यापासून त्रास आहे. पण काय कोणीच माझ्यावरती भरोसा करत नाही आहे. प्लीज मला वाचवा काका, मला वाचवा काकी, मला वाचवा. चप्पल नंतर घेते. चप्पल अरे खराब आहे म्हणून नाही घेतली. बॅग तरी घ्यायची आहे.
ये ओगं टिलू ए गो ओगं ये ओगं अच्छा खोलते ये आता तिला वास लागला तुझा. कुठे गेलं तू पिलो? तुला शोधून गेलं तुला शोधून गेलं तू पिलो. हो शोधून गेलो तुला. अच्छा बोलय तू आता बोलय तुला उलटी होते तुला उलटी ऐ गाचा 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 गाचा. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी आणि ही आमची मनुला आहे. मनुला अशी लगेच आली आपल्याकडे आहे ना. मला वाटलं ही 10 दिवसात ओळखणार नाही आता आपल्याला. आता सोड करते असं पकडून धरलंय ना तिला आता सोड करते. कंटिन्यू घेतोय आम्ही आल्यापासून. ते बघा आवाज आला का तुम्हाला? बाय गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आमच्या अशी होती तिथली बाय बाय. मजा आली. बाय बाय बाय.